श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कधीही बिखरू देऊ नका. लोक पडलेल्या घराच्या विटा देखील उचलतात. तुम्ही आयुष्यात जितकं शांत राहाल तितकेच तुम्ही स्वतःला नेहमीच बलवान समजाल. कारण लोह थंड झाल्यावरच मजबूत होतो. मुद्दा संस्कार आणि आदराचा आहे. अन्यथा जो ऐकू शकतो तो सुनावू देखील शकतो. मित्रांनो, अडचणी वाऱ्यासारख्या असतात. खिडक्या बंद केल्या तरी त्या आत येतात. प्रत्येकजण आपल्या उदासीला समजू शकत नाही. कारण जेव्हा आपण एखाद्याला भेटतो तेव्हा आपण चेहऱ्यावर हसू ठेवून भेटतो. मित्रांनो, जो तुमचा राग सहन करूनही तुमचा साथ देतो त्याच्यापेक्षा जास्त प्रेम कोणीही तुमच्यावर करू शकत नाही. शरीराचा सर्वात सुंदर भाग हृदय आहे आणि तो स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्याचा काही उपयोग नाही. भांडण असो वा लढाई, कुटुंबापासून विभक्त होण्याचा विचार करू नका. कारण त्या पानांना किंमत नसते जे फांदीवरून पडून जातात. मित्रांनो, स्वतःला इतकं पात्र बनवा की ज्याच्यासाठी तुम्ही तळमळत आहात त्याला तुमची एक झलकही मिळवण्यासाठी तरसावं लागेल. जो तुमच्याशी मनापासून बोलतो त्यांना बुद्धीने कधीही उत्तर देऊ नका. लबाडाचे शब्द गोड असतात, खऱ्या माणसाचे शब्द कडू असतात. गरीबात गरीब तोच असतो ज्याचा आनंद इतरांच्या इच्छेवर अवलंबून असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कोणी थुंकेल इतकं कडू होऊ नका आणि कोणी सोडून जाईल इतकं गोड देखील होऊ नका. मित्रांनो, जीवनात आपल्याला जे हवे असते ते सहजासहजी मिळत नाही. पण जीवनाचे एक सत्य आहे की आपल्याला जे हवे असते ते सोपे नसते. संकट समयी धीर धरणे म्हणजे अर्धी लढाई जिंकणे. एक चांगला माणूस स्वार्थी नसतो. तो फक्त अशा लोकांपासून दूर राहतो ज्यांना त्याची किंमत नसते. मित्रांनो, जी व्यक्ती रडत असताना रागाने सर्व काही सांगते तो खरा आहे. कारण राग आणि रडणे माणसाला खरं बोलण्यास भाग पाडतात. कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. कारण जितकी आसक्ती तितका घाव खोलवर होतो. मूल काय खाईल, काय पिईल, तो काय परिधान करेल त्याची काळजी आईच घेते. तुम्हाला काय द्यायचे आणि काय नाही याची काळजी स्वामी घेतात. मित्रांनो, आरसा आणि नातं दोन्ही नाजूक आहेत. पण दोघांमध्ये फरक एवढाच आहे की चुकून कास फुटतो आणि गैरसमजामुळे नातं तुटतं. जिथं दोष नाही तिथे झुकू नका आणि जिथं आदर नाही तिथे थांबू नका. मित्रांनो, एकट्याने चालायला शिका. कारण सहारा किती खरा असला तरी एक दिवस ओका दाखवून देतो. आयुष्यातील निम्मी दुःख ही चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवल्याने येते. त्यामुळे फक्त स्वतःकडूनच अपेक्षा करा. मित्रांनो, अंधारात आपलीच सावली सोडून जाते. अशा परिस्थितीत आपण आपले परके लोक काय साथ देतील. इंतजार करणाऱ्यांना तितकंच मिळतं जितके प्रयत्न करणारे सोडून जातात. जेव्हा तुम्ही स्वतःला तरासता तेव्हा जग तुम्हाला शोधतं. मित्रांनो, जगण्याचा एकच मार्ग ठेवा. जे तुम्हाला समजत नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. मित्रांनो,
कोणीतरी बरोबरच म्हटलंय की त्या माणसांना तुमची किंमत कधीच कळणार नाही, ज्यांच्यासाठी तुम्ही सदैव उपस्थित राहता. तुम्हाला तुमच्या वेदनादायक जीवनाशी एकट्याने लढावं लागेल. इथं सगळे टोमणे मारतात, पण खरा आधार कोणी बनत नाही. असे काहीतरी करा की तुमचे आईवडील त्यांच्या प्रार्थनेत म्हणतील, हे परमेश्वरा, प्रत्येक जन्मात आम्हाला अशीच संतान द्या. मित्रांनो, उम्मीद जिवंत ठेवा. उद्या हेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. कोण केव्हा कोणाचा आणि किती आपला आहे हे फक्त वेळच सांगतो. कधीही कुणाचे हृदय दुखवू नका, कारण असेच एक हृदय तुमचेही आहे. मित्रांनो, ज्या दिवशी तुम्ही लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याची काळजी घेणे बंद केले, समजून घ्या की त्या दिवसापासून तुम्ही जीवनाचा आनंद लुटू लागला. जो बदलतो तोच पुढे सरकतो. ज्यांना दुसऱ्यांना हसत बघायचे आहे, स्वामी त्यांचे हास्य कधीच हिरवून घेत नाही. जर कोणी तुमच्याकडून उम्मीद करत असेल तर त्याची मजबुरी नाही, तुमच्यावर लगाव आणि विश्वास आहे. जे निभवतात ते मार्ग शोधतात आणि जे सोडून जातात ते निमित्त शोधतात. मित्रांनो, कोणाची इतकी काळजी करू नका की तुम्ही बेफिकीर व्हाल. एखाद्याला देण्यासाठी सर्वोत्तम भेट म्हणजे त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांचा आदर करणे. जेव्हा जेव्हा तुमची खास माणसं दूर जाऊ लागतात, तेव्हा समजून घ्या की त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या आहेत. आयुष्याने आपल्याला एवढा शक तर शिकवला आहे की आपल्या लोकांवर पण भरोसा विचारपूर्वक ठेवावा. मित्रांनो, माणसांच्या गरजा पूर्ण झाल्या का त्याची बोलण्याची पद्धतही बदलून जाते, हे खरं आहे. जेव्हा तुम्ही स्वामींकडून मागाल तेव्हा स्वामींनाच मागा. मित्रांनो, तोपर्यंत आपण एखाद्या व्यक्तीशी भांडतो जोपर्यंत आपण प्रेमाची अपेक्षा करतो. ज्या दिवशी ते संपतं, लढणं पण संपतं. मित्रांनो, खूप छोटी गोष्ट आहे, पण नातं सगळ्यांशी जपायचं, पण कुणाशीच नाही. मित्रांनो, नाती स्वतःहून कधीच तुटत नाही. गैरसमज आणि घमंड त्यांना तोडत असतात. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचं आहे. पराभव हा एक धडा आहे जो स्वतःला सुधारण्याची संधी देतो. मित्रांनो, या जगात दोन प्रकारची माणसं आहेत. पहिले ते जे लहानसहान अडचणींना समोर गेल्यावर घाबरतात, दुःखी होतात, आणि दुसरे ते लोक त्यांच्या आयुष्यात कितीही संकट आलं तर ते नेहमी आनंदी राहतात. धीर धरणारी व्यक्ती आपल्या इच्छेनुसार सर्व काही साध्य करू शकते. मित्रांनो, काही वाईट करतानाच ताकद लागते, नाहीतर जगात सर्व काही साध्य आहे. पुरेसे फक्त प्रेम हवे. मित्रांनो, प्रत्येक अडचणीत स्वतःची काळजी घ्या. एक ते ज्यांच्याकडे सर्व काही आहे पण ते नेहमी दुःखी असतात, आणि दुसरे ते ज्यांच्याकडे काहीच नाही पण नेहमी आनंदी असतात. मित्रांनो, तणावामुळे समस्या निर्माण होतात. त्यावर उपाय शोधायचा असेल तर हसायला हवं. जो एकटा असताना रडून शांत होतो आणि आपले दुःख कसे लपवायचे हे जाणतो, तो आज जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे. माहीत नाही लोक नाती का सोडतात, पण आपला हट्ट नाही.
मित्रांनो, मधुरवाणी जप आहे, गोड बोलणे तप आहे. जो सुखात स्वामींचे आभार मानतो त्यालाच दुःखात स्वामींचे स्मरण करण्याचा अधिकार आहे. माणूस नेहमी संकटात काहीतरी शिकतो, आनंदात तो आपले पूर्वीचे धडे सुद्धा विसरतो. मनाने खरे लोक एकटे राहू शकतात, पण स्वामी त्यांना नेहमीच साथ देतात. मृत्यूचा भाव इतका मोठा नाही जितका तो अपमान आहे. लढा, काहीही करा, पण कोणाचाही अपमान करू नका. मित्रांनो, प्रेम एक महागडी भेट आहे. स्वस्त लोकांकडून अपेक्षा करू नका. बडप्पन ही एक गुणवत्ता आहे जी पदाने नाही तर मूल्यांनी प्राप्त केली जाते. मित्रांनो, जेव्हा देव मनुष्याची परीक्षा घेतो तेव्हा तो मनुष्याची शक्ती देखील वाढवतो, जेणेकरून तो अधिक बुद्धिमान आणि सामर्थ्यवान बनतो. मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जाताना मी परत एकदा सांगेल, आपल्या देवाच्या आशीर्वादाने, आपल्या परिवारासोबत आणि आपल्या मेहनतीने असं करून दाखवा की जगाला वाटेल करावं तुमच्यासारखं. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.